हा बोला. या आधीचा मॅन ऑफ द मॅच त्याला बोलवा ना, मॅन ऑफ द मॅच साठी. रोहित मॅन ऑफ द मॅच यायचे. रोहित पहिलाच बॉल उडवलाय ओव्हर द बॉलर हेड. झेलची शक्यता आणि झेलचा प्रयत्न झालाच नाही. बघा संधी होती, सगळ्यांना धक्का बसला की झेल का पकडला नाही, तो प्रयत्न का झाला नाही. शेवटी फिल्डरलाच माहिती. तर 2 धावा धावफलकावरती आपण बघतोय. हो यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने केवळ 1 धाव आणि एका धावच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 3. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मैदानावरती रंगतोय. अंताच्या भूमिकेत प्रमुख पंच आमचे सूरज दामापूरकर. स्ट्राईकला विशाल, सामना करेल जितेशचा. आमचे कॅमेरामॅन गणेश उर्फ गणू. ओ मिस टायमिंग टॉपेज. झेलची शक्यता आणि बघा दोघंही एकमेकांकडे बघत होते. कॉलिंग झालं नाही पण झेल पकडलाय. फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती एकूण 7. हो बॅकफुटवर गेले. हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने पुश केले. त्या दरम्यान 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झाली ती म्हणजे चांगला फटका होता जो चौकार आला होता फलंदाज हेमंतच्या बॅटमधून. चांगलं तंत्र होतं, चांगला आत्मविश्वास आणि फुटवर्कही आपण चांगला बघितला. मेरिटवरती खेळले. 4 धावा धावफलकावरती त्या ॲड झाल्या आणि त्यानंतर ही सिंगल. एकूण धावसंख्या 8. फुलटॉस लॉंग ऑफला. झेलची शक्यता आणि एक सहजसोपा झेल टिपला गेलाय. फलंदाज होतोय बाद. मैदानावरती धक्का लागतोय दुसरा. DJ रुपेश आमच्या सोबत आहे. न्यू बॅटर नाव काय बॅट्समनचं? अजय. न्यू बॅटर अजय मैदानावरती दाखल झालाय. बॉलिंग मार्कवर. बॉलर्स नेम अमोल. अमोल नावाचे गोलंदाज आपण कालही भरपूर खेळाडू बघितले.
आजही अमोल नावाचा बोलबाला बघायला मिळतोय. एक अमोल राऊत ग्रेट प्लेअर आपण बघितलं इन ॲक्शन मध्ये. गोलंदाज तयार. ओ फुल टॉस होता, मिस केलाय, पायावरती लागून कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू गेलाय. दरम्यान एक धाव. अंपायरचा कुठलाही इशारा नाही, म्हणजेच बॅटची एज आहे का बहुतेक. लेग बायस. धावसंख्या धावपलकवती 9. ओ स्वीप केलाय स्क्वेअर लेगला. फिल्डर खूप मागे आहेत. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलत आहे तोपर्यंत त्या 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. आणि धावसंख्या 2 ने आपण बघतोय 11 धावा झालेल्या आहेत. उडवलाय फिल्डर, चेंडूच्या खाली झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. वॉरियर्स त्या ठिकाणी आपण बघत असताना बॅटिंग करतोय. सध्या धावपलकावरती एकूण 11. न्यू बॅटर अनिल. बॉलिंग मार्कर अमोल. ओ ड्राईव्ह केलाय कॅपमध्ये, पण डीपमध्ये प्रोटेक्शन दिले गेले. थोडंसं पंप झालंय. चांगला थ्रो. केवळ एक धाव. अफलातून खेळ राहिला या इनिंगमध्ये. आपण बघतायत पॉवर एनर्जी विरार मैदानामध्ये खेळत असताना आणि ती एनर्जी ती पॉवर दिसलेली आपल्याला बॉलिंगमध्ये. हे षटक देखील सध्या तरी इकॉनॉमिकल वाटतंय, पण बघूया पुढचे 2 चेंडू कशा पद्धतीने येत आहेत. ओर द विकेट. ओ समोर खेळतायत फिल्डर आहे त्या ठिकाणी. थोडंसं पंबल, पण एकच धाव. इथून धावची जी संधी आहे ती देखील गमावली. यावेळेस मात्र एक धाव मिळेल ओथ्रोच्या रूपाने. आणि अशा प्रकारे या 2 धावा आणि 2 धावीच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती फक्त 14 धावा झाल्या. ओहो उंच उंच आणि गेलाय लांब. जाताना देऊन गेलाय 6 धावा. वीस धावा झाल्यात. आणि काय जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी. बॅट्समॅन हेमान ज्याच्या बॅटमधून एक चौकार आणि आता मात्र एक षटकार आपण बघितलाय. ओ हा चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या दिशेने तिथे. आणि बघूया काय घडलंय एक्झॅक्टली.
हो हवेत फिल्डर आहेत मागे त्या ठिकाणी वाट बघितली आहे पहिल्या टप्प्यावर चेंडू उचललाय केवळ एक धाव चांगलं कमबॅक आपण बघतायत हेमंतच्या या मागच्या ओव्हरमध्ये जी बॅटिंग झाली त्यामुळे कुठे धावसंख्येला एक उभारी मिळाली धावसंख्या धावपालकावरती 23 बघूया 4 चेंडू शेष आहेत हवे झेलची शक्यता आणखीन एक विकेटचं बदन फलंदाज बाद इंडिया पुढचे 3 चेंडू शिल्लक आहे ओहो सुंदर डिलिव्हरी आपण बघतायत गुड बॉलिंग केवळ एक धाव या दरम्यान धावसंख्या धावपालकावरती 24 गोलंदाजी जबरदस्त झाली आहे पॉवर एनर्जी विरार दूरचा प्रवास करून हा संघ या ठिकाणी दाखल झालाय अलिबाग देखील फार दुरून हा संघ आलेला आहे हवेतून खेळतात यावेळेस मात्र फिल्डर डीप मध्ये आहेत ओ फंबल झालाय 2 धावा इथून मात्र पूर्ण झालेले आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 26 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे 1 टू गो ओ कट केलाय पॉइंटला भाग भाग मिल्का भाग रेस लागली आहे पण डीप कव्हर वरनं फिल्डर पॉइंटला येऊन चेंडू अडवत आहेत आणि या दरम्यान एकूण धावा पूर्ण होत आहेत 3 धावसंख्या धावफलकावरती तिसऱ्या षटकाच्या अखेरीस झालेली ती म्हणजे अलिबागची 29 आणि 30 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे पॉवर एनर्जी विरारला नेताजी तानाजी आणि कल्याण वॉरियर्स कल्याण असा पुढचा सामना आहे
तर म्हात्रेला आपण या गाण्यामध्ये नाचताना बघितलेले. टेनिस बॉल क्रिकेटचा बायकर बँड 37 बाईक 6 फोर व्हीलर ज्याच्या नावावरती वडवली आणि जर वाकळण या दोन्ही गावांच्या गाड्या काउंट केल्या तर त्या 100च्या पुढेच आहेत. आणि त्याचबरोबर फोर व्हीलर देखील आपण बघितलं तर पहिली गाडी खरं तर नितेश भोईरने आणली होती, जितेश भोईरने वाकळणमध्ये. त्यानंतर जीत भोईरला देखील एक कार मिळालेली आहे. पण सर्वाधिक कार टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये केतन म्हात्रे वाकळण याच्या नावावरती आहेत आणि बाईक देखील आहेत. आणि सगळ्यात बाईक ठाणे जिल्ह्यामध्ये स्पॉन्सर कोणी दिले असतील तर काशीनाथ शेठ पाटील यांनी तब्बल 79 बाईक आत्तापर्यंत आयोजकांना पुरस्कृत केलेले आहेत. त्याचबरोबर सोनारपाड्याचे नरेश ठाकूर यांनी 30 बाईक आत्तापर्यंत दिलेले आहेत. बॉलर्स नेम ओ पहिलाच बॉल कॉड बँडचा अपील आणि त्या ठिकाणी फलंदाज निघालेले आहेत डगआउटच्या दिशेने. खरा झाला लवकर आला ओव्हर संपायच्या आधी. ओ इनरेज वेस्ट ऑफ चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपण बघतायत. गणेश टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आले ते म्हणजे एकूण आपण बघितलं तर 30 धावांची गरज आहे. प्रति ओव्हर मागे 10 धावांची आवश्यकता राखायची आहे. फलंदाज बाद झाले. अमोल मैदानावरती न्यू बॅटर सोहम. ओ फ्रंट फुटवरती आले. इनफिल्डच्या वरून उडवलाय. कव्हर पॉईंटला चेंडू चाललाय. टायमिंग तितकंच बेमिसाल नव्हतं त्यामुळे जास्त गती मिळाली नाही या फटक्यावरती चेंडूला. पण या दरम्यान 2 धावा पूर्ण करताय आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती अकाउंट ओपन होते. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना. एका बाजूला अलिबाग दुसऱ्या बाजूला विरार असे 2 तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात लढतात. काल बदलापूर हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे. या संघामध्ये आपण सुभाष गायकर यांना खेळताना बघत आलेलो आहे. काल आम्ही कदा त्यांच्या भेटीसाठी गेले होतो. फार मोठी दुःखद घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे. ओ गॅपमध्ये खेळत आहेत. खूप मोठी गॅप. डीपमध्ये प्रोटेक्शन नाही. आज आहे सीमा पार. येतोय आज चौकार. तर धावा फलकावरती एकूण आपण बघतो 6 धावा झाल्यात. आत्तापर्यंत 5 चेंडूत 6 धावा आलेले आहेत. बॅट्समन त्या ठिकाणी सोहम पुन्हा एकदा सामना करेल गणेशचा. हो पुन्हा एकदा त्या दिशेने वॉट शॉट. एक पाय पुढे काढला आणि चेंडू देखील एकदम फुल टॉस ज्युसी फुल टॉस. ऑफ साईडला बिलकुल फिल्डर नव्हता. प्रोटेक्शन नव्हता. त्याचाच फायदा घेतला आणि तिथे सलग दुसरा चौका ठोकलाय.
वरती 10, अजूनही 12 बॉलमध्ये 20 करायचे आहेत विजयासाठी. पाणी द्या, पाणी द्या. बघा पाणी मागत असतील द्या. ऊन भरपूर आहे आणि आपलं शरीर जसं वातावरण बदलतं, ऋतू बदलतात तसं शरीरही डिमांड करतं. हिवाळ्यात तुम्हाला काहीतरी गरम प्यावं असं वाटतं, चहा प्यावं असं वाटतो. पावसाळ्यामध्येही तुम्हाला चहा प्यावं असं वाटतो. पण जसं ऊन वाढतं तेव्हा चहापेक्षा जास्त तुम्हाला कोल्ड्रिंक हवं असतं किंवा पाणी हवं असतं. 70% प्रमाण आपल्या शरीरामध्ये पाण्याचं असतं आणि कुठेतरी ते कमी झालं घामाच्या वाटे, त्याची कमतरता झाली की आपली कुठेतरी ऊर्जा कमी होते आणि त्यासाठी तुमचं शरीर त्या पाण्याची मागणी करत असतं. अनेक जण सर्रासपणे कोल्ड्रिंक पित असतात, काही जण सरबत पितात, काही जण ज्यूस पितात. पण काय तर कोल्ड्रिंक्स हे देखील काही आपल्या शरीरासाठी लाभदायक नसतं. पण हल्लीची जी पिढी आहे ती जेवताना कोल्ड्रिंकची बॉटलच घेऊन बसते पाण्याच्या ऐवजी. आणि या कोल्ड्रिंकमध्ये असे काही घटक आहेत जे परदेशामध्ये टॉयलेट क्लिनिंगसाठी वापरले जातात. पण तरी माणूस खतरो का खिलाडी आहे. एक खतरो का खिलाडी आमच्या उजव्या बाजूला बसला आहे, संदीप आमचा. आणि या दरम्यान फलंदाज होतोय बाद. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतोय 11 धावा झाल्यात. एक रन शॉर्ट आहे. अजूनही 19 धावांची गरज आहे विजयासाठी. 19 करण्यासाठी आपण बघितलं चेंडू शिल्लक असतील 10 बॉल 19. गोलंदाज तयार. दीपक ओ गुड लेंथवरनं हात आणला होता. चांगली लाईन लेंथ आपण बघतायत. दीपक डॉट चेंडूची गरज आहे. खऱ्या अर्थाने दबाव जर वाढवायचा असेल, या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर डॉट चेंडूच तुम्हाला इथे वाचवतील. आणि आपण बघताय आता डॉट बॉल आलेले आहे. पण बघूया कमबॅक करावं लागेल अलिबागच्या फलंदाजांना, विरारच्या माफ करा. ओ हा खाली राहिला आहे. मागचा अधिक उसळणारा होता. आणि या खेळपट्टीवरती आपण बघतायत अनियमित बाउन्स तुम्हाला बघायला मिळतो. कधी चेंडू अचानक उसळतो, कधी खाली राहतो. आणि असे हे दोन प्रकारचे चेंडू आहेत ते फलंदाजाला नेहमी अडचणीत आणत असतात. एक तर अधिक उसळणारा किंवा खूप जास्त खाली राहणारा. उसळणाऱ्या चेंडूवरती एक वेळा अप्पर कट खेळता येतो, तुम्हाला स्क्वेअर कट मारता येतं, पूल करता येतं, हुक करता येतं. पण चेंडू अचानक खाली राहिला तर बॅट्समन एकदम हतबल होताना आपण बघितलं आहे. इनसाइड आउट, हवेतून फिल्डर येतात लॉंग ऑफरना. आणि बघा त्या ठिकाणी जजमेंट व्यवस्थित नव्हतं, चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही त्या बाउन्सपर्यंत. आणि या दरम्यान आपण बघा आणखीन एक धाव इथून ॲड होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकूण धावा या ठिकाणी आपण बघतायत कंप्लीट केल्या 3. धावसंख्या 15 धावांची गरज आहे. मॅच अजूनही रोमांचक स्थितीमध्ये, सस्पेन्स कायम आहे, काही घडू शकतं. यावरचे चेंडू आपण जर बघितले तर एक चेंडू शेष आहे, म्हणजे एकूण 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावा. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा. त्या नियमानुसार तुम्हाला या 15 धावा कुठल्याही परिस्थितीत चेस करावे लागतील. वारा वाहतोय. परवा एक जोरदार वादळही आपण बघितलं आलं, सगळ्या ठिकाणी ते आलं होतं. ओ सुंदर ड्राईव्ह, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, फिल्डर आहेत, गुड फिल्डिंग, थ्रो देखील चांगला आलाय. आणि फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. आणखीन एक विकेटचं बदल.
साखरपुड्याचं गाणं सादर केलंय, कुठेतरी साखरपुड्याचं आमंत्रण आहे आमच्या रुपेश म्हात्रेला. धावा झाल्यात एकूण डावफलकावरती आपण बघतोय त्या म्हणजे 16 धावा झाल्यात, 14 धावांची गरज आहे. हॅलो हॅलो हा आशुतोष गायकवाड, आशुतोष गायकवाड स्टेजवर आहे, स्टेजवर. ओ फुलटॉस लॉंग ऑनला येतो चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतोय. फुलटॉसचा फारसा फायदा घेता आला नाही बॅट्समन त्या ठिकाणी. शुभम न्यू बॅटर मैदानावरती येतोय. आता करायचे धावा 13, 5 चेंडू, एका दुसरा हिट इथून आला मॅच मध्ये कमबॅक करू शकतो विरार संघ, पण बघूया. उल्हासनगर उपविभाग 5 श्री कुंभारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. वर्कर्स फेडरेशनच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. कुंभारे साहेब. 18 धावा झाल्यात, 12 धावांची गरज आहे आणि 12 करण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 5. एखादा बिग हिट इथून यायला हवा. बॅट्समन या ठिकाणी बघतो आपण सोहम ऑन स्ट्राईक. हो उडवलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. लॉंग ऑफरनं फिल्डर पुढे वेगाने सरसावलाय. चेंडू उचलतोय, थ्रो करतोय, पण बघा ओ थ्रोची आणखीन एक धाव येऊ शकते, पण नाही आली. फलंदाज बाद. सोहम बॅक टू द डगआउट. विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 3 चेंडू 10 धावा कंपल्सरी करायचे आहेत. 1 षटकार 1 चौकार किंवा 2 चौकार 1 दुहेरी धाव, अशा पद्धतीने मॅच जिंकू शकतील. 3 बॉल 10 ची गरज. हो फुल केलाय, पण समोर फिल्डर आहेत. 1 धाव पूर्ण, थोडस फंबल, 2 धावा येत आहेत आणि इक्वेशन आता 2 बॉल 8 ची गरज. 2 चेंडू आणि 2 चौकार. बघूया, 1 षटकार आला तर 1 बॉल 2 ची मॅच येईल. 3 बॉल 8 आहे तर 3 बॉल 8 आहे. 3 बॉल 8 आहे. करेक्शन करतोय कारण आधी 3 बॉल 8. चला 3 बॉल 8. ओ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेलाय, सीमारेषे बाहेर चेंडू, चौकार. दोन चेंडू, गणेश 4 धावांची गरज. आलेले आहेत. 2 गेंदे और 4 रनों की गणेश जरूरत. गर्जे. दोन चेंडू 4 या चौकाराने मैदानावरती विरार संघाने मात्र मॅच मध्ये केले कमबॅक. शुभम जबरदस्त बॅटिंग करतोय, यंग टॅलेंट. 7 वरती नॉट आउट आहे, पण अजूनही मॅच फिनिश झाली नाही. बॉलिंग मार्क होता ठिकाणी बघतो आपण सौरभला. 2 चेंडू 4 धावा कंपल्सरी चेसिंग. गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ. हो रिव्हर्स खेळलेत, चेंडू चालला डी पॉइंटला, फिल्डर धावतायत. मॅच फिनिश. सामना जिंकलाय पॉवर एनर्जी विरार या संघाने. या मॅच मध्ये विजयाचा झेंडा फडकवलाय. अभिनंदन टीम विरार, हार्ड लक टीम अलिबाग.